आणि गाईज मी आता रिव्हील करून देतो की आपण वरती काय करतोय. ऍक्च्युली सगळ्यांनाच प्रश्न पडले असेल, त्यावरती ना आपण वेअर हाऊस करतोय. आपल्या पप्पा आहे ना ते शेडचं ते सामान घेऊन आले. हे आपली गच्ची जिथं आता वरती वेअर हाऊस बनणार आहे. रात्रीच्या 12 वाजता आमचे काय कुठाने चालली टेबल वरती पाठवायचं. अरे ते कुठे गेलं. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. उभी गेली बाहेर आणि मम्मीने ना मंडीतून भाजीपाला आणलाय ना, तर आरोही आणि मम्मी ना आता सगळा भाजीपाला निवडत आहे. पप्पा आहे ना ते शेडचं ते सामान घेऊन आले आणि ते कशासाठी काय लागणार आहे ना, ते हर्षद आणि मी ना आता गच्चीवर गेल्यावर सांगतो की गच्चीवर आपण काय करतोय या शेड पासून. सगळे पत्र वगैरे आम्ही खाली उतरवलेले आणि व्हाईट कलरचे पत्र आपण चॉईस केले. आता ते रॉड आणि ते पण उतरवत आहे. हे आपली गच्ची जिथं आता वरती वेअर हाऊस बनणार आहे. आणि ना आपण इकडे पाठीमागे ना एवढा गॅप सोडणार आहे, इकडे पण एवढा गॅप सोडणार आहे आणि मधलं जेवढं पूर्ण आहे हे किती 14 बाय 22 आहे असं पूर्ण वेअर हाऊस बनवणार आहे 9.5 फुटाचं. तर आहे ना आम्ही आता असे खालून पाईप वरती आणतोय. थोडी मदत करू म्हटलं त्यांना. आणि हात बघा कसे झाले माझे. हात नाखे काळे झालेले. त्यात मी ना व्हाईट कलरचं जॅकेट घातलंय. ते जॅकेटला थोडे पण लागले ना, अख्खा जॅकेटचा कलरच बदलून जाईल. आणि आता मी दाखवतो ते काका बघा कसे खालून रॉड देत आहे आणि आम्ही वरती घेतोय. हे बघा ते काका आहे ना खालून रॉड देत आहे आम्हाला आणि मग आम्ही वरती पांगवतोय. आता दमलो मी, मला पाणी पिणार. आता एक तांब्याभर पाणी पिणार आहे मी मस्तपैकी. हात कसे कलरफुल झाले माझे. मला ना सगळे काम करायला आवडतं. म्हणजे असे बाहेरचे राहताना फर्निचरचं पण काम चालू होतं ना, मी करू लागायचं शॉपमध्ये, परत कलरच्या कामाच्या वेळेस पण. आणि आता ना सगळे रॉडवरती आले. आता फक्त पत्रवरती आणायचे राहिलेले. आणि आरोही पण आली इथं. आरोहीला लावून देऊ का कलर. बुरा नो मानो होली है. तिचे केस तसे पण पांढरे होत चाललेले. हा थांब काही तर राहिला असेल तर एकदा आहे ना आता हात मस्तपैकी धुवून घेतो. आणि माझं आहे ना जॅकेट पण खराब झालंय सगळं. आणि हात आहे ना धुवून नाही निघत, ब्रशने घासतोय मी. आता थिनर लावू का, पाण्याने धुवून घेऊ का आणि त्याच्यानंतर थिनरनी धुवून घेऊ का. काका म्हणता एकदा हात असे धुवून वाळून घे नंतर थिनर लाव. तर काकाने आता सगळ्याला कलर वगैरे देऊन घेतलाय. आता मी ना थोड्या वेळ खाली जातो आणि मग नंतर वरती येतो. तर मी काय केलं माहिती का, जॅकेट आहे ना अख्खं काळं होत होतं, त्याच्यामुळे जॅकेट आहे ना खालच्या घरात एकदा काढून आलोय. आणि थोडं मोकळं पण वाटतंय कारण वरती इतकं ऊन आहे, त्याच्यामुळे अख्खा घाम आला होता बॉडीला. सध्या सगळं मोकळं वाटतंय, नंतर हे पूर्ण भरलेलं राहील. काकान त्यांच्यासाठी ना हर्षद चहा घेऊन आलाय. वरती ना जरा जास्तच ऊन झालंय, तर माझा असं विचार चालू आहे 1-2 घंटे झोप घेऊ. मला अजून एक सजेशन हवंय. मी अशा डॅमेज पॅन्ट वगैरे घालत असतो ना, तर त्या मला सूट होता का ऍक्च्युअली, ते पण कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि मला सगळ्यात मेन प्रॉब्लेम काय माहिती का, मी जेव्हा दुपारी झोपायचा प्रयत्न करतो ना, मला दुपारी तर झोप येऊन जाती, बट नाईटला लवकर झोप येत नाही मी दुपारी घेतली तर. ना आशिष पण आलाय. आशिष आहे ना 2-4 दिवसापासून गायब होता. सध्या बघा आता 4 साईडला आहे ना 4 रॉड उभे राहिलेले. एवढी हाईट येईल का आपली, ती हाईट एवढी येईल का, एवढी उभं राह रे रॉडच्या तिथं. भरपूर हाईट आहे. आता ना आम्हाला झोक्याची दोरी सोडायची कारण ते शेड आहे ना वरती घ्यायचे. तर मी ना थोडंसं पायनॅपल खाऊन घेतलंय, म्हणजे जेणेकरून एनर्जी येईल ते पत्र वरती ओढायला. आणि आशिष ना आता दोरी सोडतोय झोक्याची. मी ना मला हसते की पायनॅपलनी काय एनर्जी येईल. माझ्यासाठी तेवढं पण भरपूर झालं. झोक्याची दोरी तर आम्ही सोडली आहे, बट आय डोंट थिंक सो ही दोरी पुरणार आहे. बघू एकदा त्यांना दाखवून. पुरेल का बघा बरं. अजून लागेल ना, अजून लागेल आशिष. असं एवढाच रॉड उभा आहे आता. ते काका बघा रॉडवर चढले. आम्ही कॉलेजमध्ये होतो ना, आम्हाला सुद्धा वेल्डिंग वगैरे मारायचं शिकवलं होतं. तर एकदा मी वेल्डिंग मारली होती ना, तेव्हा ते चष्मा आहे ना मी असं खालीच ठेवला होता. तर डोळे इतके सुजले होते माहिती का, तर रात्री घरी आल्यावर बटाटे ठेवावं लागलं होतं डोळ्यावर. पण तेव्हा ती डोळ्याची सूज उतरली होती. भरपूर काम झालं आजच्या आज पण. आणि तो जो मधला स्पेस आहे ना, तिथं आपला दरवाजा राहणार आहे. आणि अवघ्या ना 4-5 दिवसात आपलं वेअर हाऊसचं काम आहे ना टोटली कम्प्लीट होणार आहे. हर्षदला पण काही करमत नाही, जसं काम वरती चालू आहे. हर्षद पण वरती चक्रा मारतोय आणि मी पण. आणि तुला तर मज्जाच झाली. हे तुझा डोळा का सुजला इकडचा, लाल लाल दिसतोय.
खूप दुखतोय तो डोळा. थांब इकडे बघ, इकडच्या साईडला. तसं नाही, डोळ्याने तिकडे बघ, डोळा मोठा कर. भरपूर लाल झालाय. तू डोळा का लावतोय उघड म्हटलं तर? हा लाल झालाय भरपूर. आणि सगळ्यात मोठं टास्क आहे ते शेड आहे ना, ते वरती आणायचे आणि ते म्हणजे दोरीच्या साह्यात. आणि ते इतके जड आहे कारण ते लय मोठे आहेत. असं 2-2, 3-3 करून आहे ना ते वरती आणावं लागणार आहे. ते काका आहे ना आता दोरी खाली सोडताय शेड वरती ओढायसाठी. आणि ते काका आहे ना खालून बांधून देतील आपल्याला. आता आहे ना ते काका जेव्हा बांधून देतील मग आपल्याला सांगतील ओढायचे. मग आपण एक पत्र ओढू. मला वाटलं 3-3 जमल, पण ते काका म्हणलं जड आहे म्हणे, ते 3-3 शक्य नाही. आपल्याला एक करून सगळे पत्र वरती ओढावं लागेल. काकाने असं राऊंड केलंय त्या पत्राला आणि मग आता त्याला बांधतील. त्यांना ट्रायपॉडच खाली विसरून आला तर पळाला. आता त्याला लय जीवावर त्या चक्रा मारायचं. आणि मी ना उठक बैठक मारून आहे ना माझ्या मांड्या अख्ख्या दुखून ठेवलाय. मला त्या आता पायऱ्या चढायला पण कसं तरी होतंय. आशिष म्हणतो वरती जिम मारायला पण आपल्याला स्पेस होऊन जाईल, बट हा स्पेस जिम साठी नाहीच आहे. तो कशासाठी आहे मी थोड्या वेळाने सांगणार आहे ऑडियन्सला, अजून नाही. फायनली पहिला पत्रा तो वरती आणलाय आणि हळूहळू करून आहे ना आपल्याला ते सगळे 25चे 25 शेड वरती आणायचे. आता हातातूनच गेलंय सटकून. हे बघा त्याची दोरीच सुटली. बरं झालं ते पडलं नाही. ते बाजूला होऊन गेले ते काका. आपण आहे ना आता खाली जाऊन त्या काकाला मदत करू. खाली जाऊनच बांधून देऊ. वरती ना 2 जण पण सफिशियंट आहे. तर आता आम्ही खाली आलोय. अजून आहे ना इतके सारे पत्र न्यायचे. किती जड आहे ते. दोन्ही साईडने ना ते ना दोन्ही दोऱ्या बांधताय. म्हणजे ती ना एकच खूप मोठी होती ना, तर ती ना खाली टाकली मग ही बांधली. तर डायरेक्ट घाम निघला माझा. बापरे. मम्मी पण आली आता. हा वरती आशिष आणि ते काका आहे आणि खाली मी आणि हे काका. आणि आता आहे ना सर्व मोठे मोठे पत्र आता वरती पाठवलेले. आता छोट्या छोट्यांची बारी आहे. दादाला तर फार घाम आलेला आहे. तू नुसतं व्हिडिओच घे, मदत करू लागली. करू का तू नाही म्हणत. आता पहिले ना एक पाठवले होता, आता 2-2 पाठवणार आहे. बॉडी बनेल बॉडी एखादी. तर आता ना फक्त लास्टचा एक पत्र राहिलाय बस, देन काम फिनिश. माझ्या जॅकेट मुळे आहे ना बापरे सगळा घाम आलाय. मध्ये जॅकेट काढून टाकतोय. आणि गाईज मी आता रिव्हील करून देतो की आपण वरती काय करतोय. ऍक्च्युली सगळ्यांनाच प्रश्न पडले असेल. त्यावरती ना आपण वेअर हाऊस करतोय आपल्या ई-कॉमर्स बिझनेस साठी आणि स्टॉक रूम साठी. तर बॅक साईडला असणार आहे स्टॉक रूम. म्हणजे इथं आहे ना हे जे बॅक साईडचं आहे ना, तर ही बेसिकली असणार आहे स्टॉक रूम. आणि समोर आहे ना आपले ऑनलाईनचे काम होत जातील. म्हणजे ई कॉमर्स बिझनेस म्हणजे बेसिकली काय, आपण होम डिलिव्हरी ना शॉपमधून पहिले करत होतो, बट शॉपमध्ये स्पेस नव्हता त्याच्यामुळे आपण होम डिलिव्हरी बंद केली होती. बट आता होम डिलिव्हरीची सर्व्हिस आहे ना आपण आता घरून करणार आहे. घरी ना आपण स्टॉक वगैरे ठेवणार इथं वरती वेअर हाऊसमध्ये. आणि इथूनच सगळ्यांना होम डिलिव्हरी वगैरे भेटणार आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र. आणि महाराष्ट्राच्या बाहेर पण जसं आपण पहिले डिलिव्हरी देत होतो ना, आता होम डिलिव्हरीचं काम पण चालू होणार आहे. आणि अजून एक मोठं सरप्राईज आहे ते सुद्धा मी लवकरच रिव्हील करणार आहे. तर बेसिकली तुम्हाला इथं काय काय होणार ते सांगतो. तर आता ही बॅक साईडचं जे पूर्ण स्पेस आहे तर इथं असणार आहे स्टॉक रूम. आणि समोर त्या साईडला कॅबिन वगैरे करणार आहे. आपलं सह्याद्री नाव वगैरे लावणार आहे त्या भिंतीला. हा डुअर आहे. इकडच्या साईडला एक विंडो येणार आहे. समोर एक विंडो, तिथं एक डुअर आणि इकडे एक डुअर. आणि समोर इकडच्या साईडला टेबल वगैरे ऑनलाईनचे डिलिव्हरीचे कामं वगैरे करायला असा डुअर राहील. तो दरवाजा जो राहील तो असा लंबा राहील का नाही ना, छोटाच राहील ना. शिकून घे बरं का हर्षद, तू शिकून घेऊ का. मग वाया नसत कुठली गोष्ट शिकलेली. शिकून घ्यायचं ते कसं करते काय बघून घ्यायचं. आणि गल्लीत आहे ना रोडचं काम चालू आहे ना, तर तिकडं सिमेंटचं ट्रॅक्टरच बसलंय. हा गेलं पण सिमेंट सांडलं नाही. असं काकाने ना असं मस्तपैकी पत्र सगळे जॉईंट करून घेतलंय कारण पलीकडनं ना आपल्याला स्क्रू नसते मारता आले. आता हे आहे ना सगळं त्या आपल्या भिंतीवर उभं करायचंय. तिकडून याला बांधू, याला काही प्रॉब्लेम नाही ना. बाप लय डिफिकल्ट काम होतं आणि जड होतं ते एकदम. डोकं बिकं लावलं आम्ही, ते दोरीला इथं बांधून घेतलं आणि मग जमलं थोडंसं. आणि ना खालून एक लाईट पण काढून आणलाय मी कारण वरती ना अंधार झाला होता. आणि हर्षद आहे ना आपले 2 कॅमेऱ्याचे लाईट आहे ना ते पण घेऊन येतो. तर हर्षद आहे ना खालून 2 लाईट घेऊन आले. एक आपल्या कॅमेऱ्याचा लाईट आणि एक जो ट्रायपॉडला असतो तो वाला लाईट. रिंग लाईट वगैरे सगळे लाईट आहे आपल्याकडे, लय मोठे लाईट आहे. आणि मम्मीला आहे ना चंद्र दिसलाय. कुठे आहे का, मला तर अजून दिसला नाही. हा चंद्रकोर. आणि आता ना रात्र झाली तरी पण काम चालू आहे. अजून थोड्या वेळ काम करतील ते
आणि मग ते घरी जातील. उद्या मॉर्निंगला येतील. उद्यालाही स्पीडमध्ये काम होईल पण मला असं वाटतं. आणि पोरांनी ना गच्चीवर पतंग बितंग उडून ना सगळं मांजा इथं करून टाकलं होतं गच्चीवर. ते अख्खा पायात गुजर होता. आज आहे ना आपलं 25% काम कम्प्लीट झालेलं आहे आता. म्हणजे 3 दिवसात होऊन जाईल. 3 दिवसात होईल आहे ना. अजून 3 दिवसात काम कम्प्लीट होऊन जाईल डायरेक्ट आपलं. आलो मस्तपैकी. मम्मीने भेंडीची भाजी केली होती. भेंडीची भाजी वगैरे खाल्ली. आरोही पण थोड्या वेळ शॉपमध्ये गेली होती. ती पण आता भेंडीची भाजी खाते. आज कसं काय गेली होती शॉपमध्ये? वरती तर मदत करायला आलीच नाही तू. खाऊन घे. हर्षद पण टीव्ही बघतोय. आणि मम्मीने ना 26 11 ना मूवी बघितलेला नव्हता तर मम्मीला मी मूवी पण लावून दिलेला आहे. स्कूबीला पण बघायचा आहे मूवी. पप्पाला आहे ना शॉपमध्ये कोणता तरी मूवी बघायचा होता. पप्पा शॉप मधल्या कॉम्प्युटरवर आहे ना मूवी बघत बसलेले. त्याच्यामुळे घरी पण नाही आले. आणि शॉप मधून आहे ना आता पप्पा पण आले. पप्पा आहे ना मस्तपैकी पप्पाही खात बसले. आणि हर्षद पण पप्पाही खातोय. कोणता पिक्चर बघितला आज? काय माहिती, नाव नाही माहिती. पिक्चर पाहते माहित नाही. आणि आज आहे ना संख्या पण प्रगट झालाय घरी. संख्या जिवंत आहे तू? अरे मग तुझी इच्छा आहे का? काय कर राहिला? चॅटिंग. कोणता गेम आहे हा? पबजी तर बंद केलं. त्यात नवीन फोन मध्ये खेळायचं नाही बाबा. फोन हँग होतो हे होतो ते होतो. आणि केलं त्याच्यात इन्स्टॉल. भावाचे टाकू नको घरचे मला ना आणखीन धरून. का बर? घरच्याला माहित नाही का तू गेम खेळतो म्हणून? तर काही आता रात्रीचे 11 वाजले. आणि आता अमोल भाऊ, रवी भाऊ, मी त्या सगळ्यांना फोन केले. आभी पण आलाय, संकेत आलाय. सगळे आम्ही जमलो. काय कारण सोफा टेबल सगळं आम्हाला आहे ना रात्रीच सगळं वरती न्यायचंय. कारण वरती परत समोर पत्र लावले ना पूर्ण शेड तयार झालं ना की वरती सगळं सामान न्यायला खूप जास्त प्रॉब्लेम होणार आहे. आणि कॉम्प्युटर टेबल वगैरे सगळ्याच गोष्टी आपल्याला वरती लागणार आहे. त्याच्यामुळे आता आम्ही रात्रभर सगळं हे ट्रान्सफर करणार आहे वरती. परत समोर आहे ना बाल्कनीमध्ये ना म्हणजे इकडं हा टेबल आहे. हा टेबल पण आपल्याला आहे ना वरती न्यायचा आहे. अमोल भाऊ पण आले आणि रवी भाऊ पण आले आम्हाला मदत करायला. रवी भाऊला आम्ही दोरी म्हणजे चराट म्हणते आमच्या भाषेत ते आणायला लावलं होतं. म्हणजे अमोल भाऊ सांगितलं होतं ते ना पानं केवढे आणली. जाऊ द्या ही काम येऊन जाईल ना. फायनली ना आम्ही सोफा नेलाय आता वरती. ओढत 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 यांनी अजून वरती पण नाही घेतला. बाजूला मम्मी अभि बाजूला सांगित बरं सर. नाही अवघड का सिमल गेला थकले सगळे मेंबर. आम्हाला हा टेबल न्यायचा आहे वरती. जुगाड जुगाड. अरे मला तर बाहेर जाऊ दे मग. तिकडून 4 मेंबर तरी उठला नाही त्यांना. अरे गोल गोल काही. हा ते पण नाही ते तर नाही. रात्रीच्या 12 वाजता आमचे काय कुठाने चालू टेबल वरती पाठवायचं ना. ते निसरणार नाही ना. त्याच्यावर लोडिंग ना तो. पण मग तिथं सुद्धा निघून गेला तर भाऊ दोघ इकडे 2 धरावं लागणार आहे. तुम्ही एकाच दोरी दोघांनी धरली काय? येऊ का भाऊ मी तिकडून? तू घेऊ लाग. अरे ते कुठे गेलं? पप्पाला उचलून दिलं मी पूर्ण. अरे वा वरती बाहेर काढायचं फक्त. पप्पा बाहेर द्या. दोरी घातीवर करू हळूवर. दोघं पण सोबत वळा. दोरी घाती ती हात समावती तर नको वाटलं गेला. हा बाहेर जाऊ द्या. हे सगळं सामान आता वरती आणलंय. हा एवढा मोठा टेबल, ही सोफ्याची खुर्ची, हा टेबल आणि हा एक सोफा आहे. भूत आलं म्हणे खाली तर. अरे बाई तुला भूत म्हणतोय. अमोल भाऊ अरे का साडी घातली काय? अमोल भाऊने मस्त शिपूट बनवली होती त्याला. पण संकेतला साडीच घालायची. साडी सोडून ही जर असं लावांची लंका लावायची विसरू नका. भाऊ भाऊ तुम्हाला नवरी भेटली. शुभमंगल सावरा. रात्रीच्या 12:30-1 वाजता भाऊचं लग्न संपन्न झालेलं आहे. आणि मी फोटोग्राफर. आरोईला पण उठून आणला आम्ही खालून.
चलो ब्रदर बाय 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 संख्या बाय. मला कोण सोडतोय? अमोल भाऊ चलो बाय बाय. अँड गाईज आता मी सुद्धा व्लॉग या ठिकाणी एंड करतो. तर कसा वाटला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपलं वेअर हाऊसचं काम कसं वाटतंय ते पण कमेंट करा. सांगा तुमचं सुद्धा सजेशन कळवा. भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर.